मित्रांनो, लगेच 5 मिनिटांमध्ये आपण बघतो की दुसराही ट्रक आलेला आहे आणि त्याच्या मागं जे आहे तर तिसराही ट्रक आपल्याला मागून हे टिप्पर दिसत आहे. एका मागे एक 4 आलेले आहेत. आता म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे ते कशा पद्धतीनं सुरू आहे. सकाळी एका मागे एकच मित्रांनो टिप्पर आपल्याला जात असलेले दिसतात आणि यावरून आपल्या असं लक्षात येतं की आता कामाची जी सिच्युएशन आहे मित्रांनो, तर ती काम याच्यामध्ये प्रगतीपथावर राहणारच आहे, काही शंकाच नाही. कारण हे एकामागून एक जे आपल्याला टिप्पर जाताना दिसत आहे तर हे सकाळीपासून यायचं दुसरी ते तिसरी कॅप असलेले दिसतं. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपलं वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे ड्रायव्हर हात दाखवत आपल्याला. या सगळ्यामध्ये मित्रांनो आज यांची मेहनत आहे, ती मेहनत जी आहे मित्रांनो, या ड्रायव्हर बंधूची मेहनत तीच आपल्याला पुढे चालून नियोजनामध्ये किंवा आपल्या ट्रेन पूर्ण होण्यामध्ये फार मोलाचा वाटा मित्रांनो यांचा आहे. इकडून यू टर्न घेऊन मित्रांनो हे तिन्ही ट्रक आता आपला जे मटेरियल असेल तर ते मटेरियल घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे. खरे तर याच्यामधले खरे धुरंदर मित्रांनो हे आपले जे आहेत ते लेबर आणि ट्रकवाले हे आपल्याला असलेले दिसतात. यांच्या मेहनतीशिवाय मित्रांनो हा आपला प्रोजेक्ट जो आहे तर तो पूर्ण होण्यामध्ये फार मोलाचा वाटा या आपल्या ड्रायव्हर बंधूंचा आहे. तर या सगळ्यामध्ये आज या सिच्युएशनमध्ये आपल्या वर्धा यवतमाळ नांदेडचं काम मित्रांनो असलेलं आपल्याला दिसत आहे. आणि हा साईडलाही मित्रांनो बघतो आपण की जे ट्रक आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी उभे असलेले दिसतात. तर ही मित्रांनो आजचं हे आपलं काम जे आहे तर यावरून आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी आपण बघू शकतो की आता जे दिग्रस स्टेशन आहे तर त्या स्टेशन अंतर्गत जे काम आहे मित्रांनो, तर हे अंडरग्राऊंड थोडं इथे असणार आहे, म्हणजे ज्याला आपण तिकीट घर वगैरे म्हणतो किंवा ते सिच्युएशन सध्या तर काही लक्षात येत नाही आहे. परंतु इथे जे आहे तर हे गज जे आहे मित्रांनो, गजाची संख्या आणि एकंदरीत जे पिलर आहे एकामध्ये एक अटॅच झालेले जे गज आहेत आपण बघू शकतो की त्यांची लेअर आणि त्याच्यामध्ये गजाची संख्या आणि वरचे जे मित्रांनो गज आहेत तर ते 32 mm आहेत आणि खालचे ज्या कड्या आहेत साईडच्या जे एकंदरीत त्याला राऊंड सर्कल येणार आहे ते आपल्याला दाट असलेलं दिसतं. हे आता साईडला जे आहे तर हा प्लॅटफॉर्मच आहे. तर इथे काय सिच्युएशन आहे ते सध्या आपण टेक्निकली हे सांगू शकत नाही, परंतु सध्या हे काम मित्रांनो दिग्रजचं स्टेशन इसापूरला इथेच असणार आहे. तर आपल्याला असं असलेलं दिसतं. आजचं ब्लॉग मित्रांनो इथेच समाप्त करूया. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड आपला रेल्वे जो आहे मित्रांनो, तर काम जे आहे तर ते सकाळी सुरू होतं आणि सध्या आपण जे आहे तर ट्रक ये जा करताना बघतो आहे. आणि हे काम मित्रांनो सकाळीच दिग्रजच्या रेल्वे स्टेशन परिसरातील असलेलं आपल्याला दिसतं. आता बरेच दिवसानंतर जे आहे हा ब्लॉग मित्रांनो आपण बनवतो आहे, कारण पूर्वी इकडं डेली यायचो परंतु आता थोडा वेळ लागतो आहे. याच्या साईडनंच आपल्याला हे दिग्रजचं गोडाऊन दिसत आहे आणि जे मुलं आहेत तर ते वॉकिंगला मित्रांनो या ट्रॅकचा उपयोग मागील 1 वर्ष ते 1.5 वर्षापासून करत आहेत आपण दाखवतो. आणि तो पुसदला जो आहे तो हायवे मित्रांनो हा जातो आहे. हे इसापूरचं बॅकसाईड गाव आहे, म्हणजे जिथनं स्टेशन आहे तिथे इसापूरचे हे घर आपल्याला असलेले दिसतात. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता याचं जे काम आहे मित्रांनो तर तिकडे आपण बघू शकतो की ट्रकची ये जा चालू असल्यामुळं तिकडे आपल्याला डस्ट असलेली दिसतं. तर मित्रांनो स्टेशनवरती जो आपला ट्रॅक आहेत, पटऱ्या आहेत, तर ते पटऱ्या आपल्याला आपण बघू शकतो की आता पूर्वीपेक्षा ह्या आपल्याला वाढत असलेल्याच दिसतात. कारण की मागील 1-2 महिन्यापासून आपण हे व्हिडिओ मित्रांनो याचे बनवत आहे, परंतु पटऱ्याची जी संख्या आहे तर दिवसेंदिवस आपल्याला वाढत असलेली दिसते. कारण की आता इथे स्टॉक होणार आहे. हे दिग्रजचं मित्रांनो रेल्वे स्टेशन असल्यामुळं इथं आपल्याला पटऱ्याची संख्या वाढत असताना दिसत आहे. तर मित्रांनो आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेडच्या आपल्या 284 किलोमीटरच्या या ट्रेनमध्ये जे आहे याला रेल्वेचे जे पटऱ्या आहे मित्रांनो तर ते दिवसेंदिवस आपल्याला वाढत असलेल्या दिसतात. आणि आता हे दिग्रजचं रेल्वे स्टेशन असल्यामुळं
इथूनच जे आहे या ठिकाणी काम जे आहे मित्रांनो तर ते चांगल्या पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसतं. आणि ही पटऱ्याची संख्याही मित्रांनो आपण बघू शकतो आता किती दिवसेंदिवस वाढत आहे. आणि साईडलाच आपल्याला रेल्वेचे क्वार्टर असलेले दिसतात. ही आहे मित्रांनो आजची अपडेट. भेटूया पुन्हा.